एक काम करा तुम्ही, इथे पुढे नगर आहे तिकडे जाऊन आपल्याला खावयास आणा. जा सर्वजण जा. मला प्यावयास पाणी दे. आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोमरुणी स्त्रीजवळ प्याव्यास पाणी मागता, हे कसे? देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे हे म्हणणारा कोण आहे हे जर तुला कळलं असतं तर तू त्याच्याजवळ मागितलं असतंस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं. महाराज, पाणी काढावयास आपल्याजवळ पोहरा नाही आणि विहीर तर खोल आहे, मग हे जिवंत पाणी आपणाजवळ कोठून? आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हाला दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पित असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु जे पाणी माझ्याजवळ आहे ते पाणी मी ज्याला देईल त्याला पुन्हा कधीही तहान लागणार नाही. ज्या कोणाला मी हे पाणी देईल त्याच्यामध्ये ते पाणी उफळत्या पाण्याचा झरा होईल. महाराज, मला तहान लागू नये आणि पाणी काढावयास येथवर आणि मला भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या. तू जाऊन तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. मला नवरा नाही. मला नवरा नाही हे तू खरं बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही. महाराज, आपण संदेष्ट आहात हे आता मला समजले आहे, कारण आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली होती आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे. बाई, मी तुला खचित सांगतो की तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर सुद्धा करणार नाही आणि त्या यरुशलेममध्ये सुद्धा करणार नाही, कारण तुम्हाला ठाऊक नाही अशाची तुम्ही उपासना करता. आणि जे आम्हाला ठाऊक आहे, जे आम्हाला माहिती आहे त्याची उपासना आम्ही करतो, कारण यहुद्यांमधूनच तारण आहे. बाई, मी तुला खचित सांगतो, माझे खरे मान, कारण की अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे की तुम्ही पित्याची उपासना आणि आत्म्याने आणि खरेपणाने करावी. कारण पित्याची इच्छा हीच आहे की त्याच्या उपासकांनी त्याची आराधना, त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे, कारण देव आत्मा आहे. मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. जो तुझ्याशी बोलत आहे मीच तो आहे. कोण आहे ती? चला, बाई कोण आहे? मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय? तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ आहे. ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय? गुरुजीला खायला कोणी दिलं?
मला ज्याने पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे आणि त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. तुम्ही म्हणता ना अजून 4 महिने अवकाश आहे, नंतर कापणी करावी लागेल. पण आपली नजर वर करून ही शेते पहा, कापणी करण्यासाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणी करणारा सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करतो आणि पेरणारा आणि कापणी करणारा एकत्र आनंद करतात. कारण पेरणारा एक आणि कापणी करणारा एक, अशी जी म्हण आहे ती खरी आहे. तुम्ही जे पेरलं नाही ते कापायला मी तुम्हाला पाठवलं. तुम्ही ज्याच्यासाठी श्रम घेतले नाही त्या श्रमाचे वाटकरी होण्यासाठी मी तुम्हाला निवडलं आहे. आमच्याकडे आजारी माणूस आहेत प्रभूजी, काहीतरी त्याच्यावर दया करा. या आंधळा आहे प्रभूजी, प्रभूजी दया करा, ह्याच्यावर प्रार्थना करा. तुला दृष्टी येऊ. हालेलुया. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभूजी अजून एक व्यक्ती आहे ज्याला बोलता येत नाही आणि ऐकता येत नाहीये. आणा त्याला इकडे, आणा त्याला पुढे आणा. पूर्णपणे मोकळा हो, बरा हो. बोलू शकतो. प्रभूजी स्तुती हो, प्रभूजी स्तुती हो, स्तुती हो. प्रभूजी तुम्ही एवढे मोठमोठे चमत्कार केले, आम्हाला आनंद झाला. अजून काहीतरी आम्हाला सांगा. काही दिवस आमच्याकडे राहा, आम्हाला सांगा, आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी शिकवा. चला चला प्रभूजी आले आपल्यासोबत. चला प्रभूजीने रस्ता द्या. चला आमच्या घरी चला प्रभूजी, आमच्या घरी चला, आम्हाला काहीतरी शिकवा. प्रभूजी आमच्या गावी चला. प्रभूची स्तुती हो, प्रभूची स्तुती हो, प्रभूची स्तुती हो, प्रभूची स्तुती हो, प्रभूची स्तुती हो. प्रभूचा महिमा हो, प्रभूचा महिमा हो, प्रभूचा महिमा हो, प्रभूची स्तुती हो. बसा बसा खाली, सगळ्या गावकऱ्यांनी बसून घ्या खाली. बसा 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 खाली बसा, सगळ्यांनी बसा 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 बसा, सगळे गावकरी बसा. जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तुम्ही जर लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करेल. परंतु तुम्ही जर लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करणार नाही. दयाळू असा, कारण तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे. की ज्ञानी लोकांपासून या गोष्टी तू गुप्त ठेवल्यास आणि या बाळकांवर तू प्रगट केल्यास, म्हणून तुला धन्यवाद प्रभू, धन्यवाद. वचन ऐकून आम्ही धन्य झालो गुरुजी. आज आमचे धन्य डोळे झाले, कान झाले, परंतु आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या गावातच राहावं. मी तुम्हाला म्हणालो होतो की मला हरवलेले शोधावयास जायचं आहे. पित्याने जे मला काम दिलेलं आहे ते मला पूर्ण केलं पाहिजे. मला जावं लागेल. मी येतो. प्रभूची स्तुती हो, बरेच लोकांनी त्याच्यावरती विश्वास. धन्यवाद धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद 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 धन्यवाद.